नागपुर के हिवरी नगर इलाके से एक वारदात सामने आई है, जहां महज 5,500 रुपए के विवाद में एक सगे भाई ने अपने ही भाई की हत्या कर दी है। वारदात के बाद आरोपी ने खुद पुलिस को फोन कर अपना जुर्म कबूल किया है। दरअसल 42 वर्षीय भगवान बाबुले का अपने छोटे भाई प्रदीप बाबुले से मजदूरी के पैसे को लेकर विवाद हुआ था। गुस्सा बढ़ने पर भगवान ने लोहे की टामी से प्रदीप पर हमला कर दिया, जिससे उसके मौके पर ही मौत हो गई। सूचना मिलते ही नंदनवन पुलिस थाने की टीम ने मौके पर पहुंचकर शव को कब्जे में लिया है और आरोपी भाई को हिरासत में भी ले लिया है। पुलिस के मुताबिक दोनों फर्नीचर कारीगर है और उनका कोई पुराना आपराधिक रिकॉर्ड भी नहीं है। फिलहाल इलाके में शांति है और पुलिस आगे की जांच कर रही है। काल दिनांक 24/5/2026 रोजी 112 वर एक कॉल आला की कॉलर यांनी स्वतःच एकाला मारहाण करून त्याचा हत्या केल्या असल्या संदर्भातचा एक CFS प्राप्त झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चे 112चे जे अंमलदार आहेत बीट मार्शल ते त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले। तर त्या ठिकाणी कॉलर जो होता त्याचं नाव आहे भगवान गोविंदराव बाबुले, वय वर्ष 42, राहणार हिवरी नगर। यानं सांगितलं की समोर एक मृतक माणूस पडलेला होता। त्याचं सांगितलं की समोर तो मृतक पडलेला आहे त्याचं नाव आहे प्रदीप गोविंदराव बाबुले, हिवरी नगर, वय 39 वर्ष। यास आमचे पैसे देण्या घेण्याच्या कारणाने वाद झाला होता। त्या वादाच्या अनुषंगाने मी त्याला घरातील टॉमीने त्याच्या डोक्यात मारून त्याला मारहाण करून त्यास मारले आहे। आरोपीवर काही नाही, यातील आरोपी आणि फिर्यादी दोघांवर कुठल्याही प्रकारचं क्राईम रेकॉर्ड नाही आहे। त्याच्याबरोबर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा म्हणजे क्राईम रेकॉर्ड नाही, परंतु त्यांच्यावर एक 498 आणि 307 जो डोमेस्टिक व्हायलन्स एक गुन्हा दाखल आहे। तो गुन्हा 2013 मध्ये दाखल आहे। नाही, हे टोटल आता 39 वर्ष आहे ना, 42 वर्ष आरोपी, त्यामुळे तो प्रौढच आहे। ही कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनात केली गेली? यामध्ये सदस्याची कारवाई आहे ती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल सर, जॉईंट CP नवीनचंद्र रेड्डी सर, नॉर्थ रिजन सर, तसेच DCP रश्मिका बराव मॅडम आणि ACP शिरस्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। ही जी घटना घडलेली आहे ही तात्कालिक कारणामुळे गुन्हा घडलेला आहे। तात्कालिक कारण म्हणजे त्यांच्यामध्ये आपसी वाद झाला होता, त्या वादाचं परिवर्तन जे आहे ते या हत्येमध्ये झालेलं आहे। यामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे अगोदरची रिव्हॅलरी म्हणा किंवा या गोष्टी दिसून येत नाही। आज एकाच दिवशी त्यांनी पैसे आणले होते 5,500 रुपये आणि त्यावेळेसच तात्कालिक वाद झालेला आहे।